नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याला काही छंद असतात. खुजली पण म्हणतो आपण, काय वेळेला म्हणतो खुजली आहे. खुजली म्हणजे अकारण आपण कुठली तरी जागा आपल्या शरीराची खाजवत असतो, त्याला खुजली म्हणतात. आणि त्याचा शरीराला उपयोग नसतो, पण एक मनाला थोडी शांती मिळण्यासाठी याचा उपयोग होतो. ही खुजली मी का सांगतोय मित्रांनो, सध्या जी महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा चालू आहे, त्यामध्ये ज्या काय 9 जागा आहेत, त्या 9 जागांमध्ये 5 जागा भाजपला, 2 जागा शिंदे शिवसेनेला, 1 जागा अजितदादा गटाला आणि 1 जागा उर्वरित विरोधी पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीला. आता ती जागा कोणाची, यावरून सध्या खुजली चालू आहे. खाजवा, बस खाजवत बसायचं. खरं तर राज्यसभेच्या वेळेला हा खेळ झालेला आहे, त्यात काहीही नवीन नाही. राज्यसभेच्या ज्या 7 जागा होत्या, त्या 7 जागांमध्ये 1 जागा अजितदादा गटाला, 1 जागा शिंदे गटाला आणि 3 जागा भाजपला, तर 4 जागा भाजपला आणि 1 उरेल ती, असं ते गणित होतं सगळं. पण कारण नसताना त्याच्यावर खाजवाखाजवी चालू होती. संजय राऊत यांनी पहिल्यांदा शरद पवार यांचं नाव सांगितलं आणि जागा रिकामी जर शिवसेनेची म्हणजे उभाठा शिवसेनेची प्रियंका चतुर्वेदींची होत असेल, तर तिला थोडा मुळात उभाठा शिवसेनेतून घातला गेला आणि त्यानंतर खूप रंगलं. हे होणार का, ते होणार का, भाजप काँग्रेसवाल्यांनी काय अडवणूक केली आहे, ही चर्चा चालू राहिली. पण मी सुरुवातीला सांगितलं होतं की संजय राऊत यांनी पवारांचं नाव सांगितल्यानंतर किंवा घेतल्यानंतर ज्या प्रकारे त्याला ती कॅच अलगद देवेंद्र फडणवीसांनी घेतली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या महायुती, सत्तारूढ महायुतीचे सर्वात प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे ती कॅच अलगद घेतली, तिथेच तो निवाडा झालेला होता. भले शरद पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादी गटाकडून शरद पवारांचं नाव पुढे आलेलं नसलं तरी आपल्या डावपेचामध्ये शरद पवार हे नाव हे परफेक्टली कसं बसतं हे ओळखणारे मुरब्बी राजकारणी देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ त्यावर अशी प्रतिक्रिया दिली की त्यामुळे बघता बघता महाविकास आघाडीच्या गोटामध्ये तारांबळ उडाली होती, भागदड भागमभाग. काय करायचं काय करायचं. कारण गंमत अशी होती त्यात की तुमच्या महाविकास आघाडीकडे 46 आमदारांची संख्या आहे, पण 37 आमदारांची त्यातल्या गॅरंटी देता येत नाही. 46 आहेत, त्यातला एखादा फुटेल, दुसरा फुटेल, पण 10-12 फुटतील याचा आत्मविश्वास जो महाविकास आघाडीच्या 96 आमदारांच्या नेत्यांमध्ये आहे, त्याचा फायदा घ्यायचा राजकारण हे देवेंद्र फडणवीस मोठ्या यशस्वीरित्या खेळले. संजय राऊत यांनी पवारांचं नाव सुचवताच देवेंद्र फडणवीसांनी ती कॅच घेतली असं मी का म्हणतो की महाविकास आघाडीत सर्वात छोटा पक्ष, अवघ्या 10 आमदारांचा पक्ष शरद पवारांचा आहे. त्याच्यापेक्षा 6 जास्त आमदार काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसपेक्षा 4 आमदार जास्त उभाठा शिवसेनेचे. आणि म्हणून 6वी जागा किंवा 7वी जागा अविरोध निवडून आणायची असेल तर शरद पवारांना पुढे करा, अशी भूमिका त्यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांना. थोडक्यात तुम्हाला जो निवडून आणायचा आहे त्याच्यासाठी माझ्या कृपेची गरज आहे. देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीतर्फे पुढचा उमेदवार टाकणार नाहीत तरच महाविकास आघाडीचा नेता हा निर्विरोध आणि बिना कटकट राज्यसभेत पोहोचेल.
ही परिस्थिती आहे याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना करून दिली आणि एक प्रकारे तो उमेदवार कोण असेल ते पण देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करून टाकलं की जर शरद पवार हा उमेदवार असेल महाविकास आघाडीचा तर आम्ही पुढचा 7वा उमेदवार उभा करणार नाही. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? तुमचा उमेदवार सुद्धा महायुतीचा सर्वोच्च नेता ठरवतो आणि त्यावरून मला आठवतं मुंबई तक या महाविकास आघाडीच्या मुखपत्र असलेल्या युट्यूब चॅनेलवर चर्चा सुद्धा झाली. महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीतले 2 पक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीस चालवतात. किती गंमत आहे बघा. विरोधी पक्ष 3 पक्षांची आघाडी आहे आणि त्यातले 2 पक्ष सत्ताधारी गोटाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस चालवतात. ही यांची चर्चा होती. मग रोज खाजवी करता कशाला हा प्रश्न आहे माझा. किंबहुना त्या युट्यूबच्या काय ते मुंबई तकच्या चावडीवर आलेला रोहित पवार याने तर सांगितलं आमचे सुद्धा आणि महाविकास आघाडीतले बहुसंख्य आमदार हे देवेंद्र फडणवीसांनी मॅनेज केलेले आहेत. याचा अर्थ आपल्याकडे असलेले महायुतीचे 233 आमदार नव्हे तर जवळजवळ 250 आमदारांपेक्षा अधिक आमदार हे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या पाठीशी आहेत याची कबुली महाविकास आघाडीचे सर्वात झुंजार नेते रोहित पवार देतात. मग ही सगळी वस्तुस्थिती असेल तर ती स्वीकारूनच महाराष्ट्रातल्या विविध निवडणुका वेगवेगळं राजकारण त्यातले डावपेच यांचं विवेचन करताना ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागते की देवेंद्र फडणवीस काय करतील. आणि त्यामुळे ज्या काही 9 जागा आहेत त्या 9 जागांमध्ये महाविकास आघाडीला जी 1 जागा मिळणार आहे ती पण आपल्या हक्काच्या मताने निवडून आणण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही. आपल्या गोटामध्ये 46 आमदार असले तरी त्या 46 आमदारांवर त्या पक्षाची किंवा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची कुठलीही हुकूमत नाही. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. कधीही कुठचीही लढाई असो, कुठचाही सामना असो, कुठलाही खेळ असो, त्यामध्ये ज्या मैदानावर तो खेळ खेळला जाणार ते मैदान अमुक आहे हे स्वीकारावं लागतं. ईडन गार्डन्स हे मैदान किंवा स्टेडियम बंगालमध्ये आहे, मुंबईत नाहीये किंवा चेन्नईला नाहीये. त्यामुळे ईडन गार्डन्सवर जो सामना होणार आहे त्याच्यासाठी मुंबई सारखं पीच असेल वानखेडे स्टेडियमचं असं गृहीत धरून तुम्ही त्या सामन्याविषयी अंदाज व्यक्त करू शकत नाही किंवा तिथे सामना खेळवू शकत नाही. ईडन गार्डन्सच्या मैदानावर तुम्हाला तिथल्या जे उपलब्ध आहे पीच त्या पीच नुसारच तुमचा खेळ करावा लागतो. तिथे चेंडू बाउन्स होणार असेल तर तो बाउन्सर कसा येईल याचं डोक्यात गणित ठेवून तुम्हाला बॅटिंग करायला पाहिजे किंवा तुम्ही जी टीम निवडाल त्याच्यामध्ये तुमचे बॉलर कसे असले पाहिजेत हे त्या पीच वरून आणि भोवतालच्या परिस्थितीवर ठरवावं लागतं. तसंच महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या विवेचन करताना त्यावर कोणाची हुकूमत आहे ती बघावी लागते. आणि देवेंद्र फडणवीस यांची जर आपल्या महायुती सकट विरोधी पक्षातल्या अर्ध्या अधिक आमदारांवर हुकूमत असेल तर मग त्यांच्या कलाने राजकारण करणं भाग आहे. त्यांच्या कलाने एकनाथ शिंदे जातात का म्हणून त्यांची टवाळी करायला अनेक जण पुढे येतात. पण एकनाथ शिंदेना आपला पक्ष चालवायचा आहे आणि आपला पक्ष सत्तेत असला तर अधिक हळूहळू करत त्याची ताकद वाढवता येईल, विस्तार वाढवता येईल. म्हणून कधी कधी लवचिकता दाखवून आणि झुकतं माप घेऊन एकनाथ शिंदे यांना राजकारण करावं लागतं. भाजपचा प्रत्येक आदेश शिरसमोरने मानून एकनाथ शिंदेना राजकारण करता येणार नाही. पण प्रत्येक ठिकाणी भाजपची अडवणूक करून सुद्धा त्यांना सत्तेत राहता येणार नाही.
लक्षात ठेवा, जेव्हा गुवाहाटीला एकनाथ शिंदे होते तेव्हा ते परत परत आपल्या सोबत आलेल्या 40 आमदारांना एका गोष्टीचं भरोसा देत होते की आपल्या पाठीशी महाशक्ती आहे, आपल्या पाठीशी अदृश्य शक्ती आहे. त्याचा धसका इथे बसून सुनेत्रा आपला सुप्रिया सुळेंनी इतका घेतला होता, मला त्यामध्ये अदृश्य शक्तीचा हात दिसतो वगैरे वगैरे. स्वप्नात देखील सुप्रिया सुळेंना अदृश्य शक्तीचा हात दिसतो. त्यामुळे त्या अदृश्य शक्तीला आणि अदृश्य हाताला आव्हान द्यायचं असेल तर 10 वेळ विचार करायला लागतो वस्तुस्थिती कुठली आहे. तुम्हाला तुमच्या 28 किंवा 37 आमदारांची हमी देता येत नसेल तर बाकीच्या भाजपच्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या राजकारणाला आव्हान देण्यामध्ये काही पॉइंट नसतो. तुमच्यासाठी तुमचा एकही बालेकिल्ला सुखरूप नाहीये. उद्धव ठाकरे असोत किंवा त्यांचे मित्र पक्ष असोत, त्यांना मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा आपलं वर्चस्व दाखवता आलं नाही. पवारांना पुणे महापालिकेत आपलं वर्चस्व दाखवता आलं नाही. उद्धव ठाकरेंना आपल्या पित्यापासूनचा आपला संभाजीनगरचा बालेकिल्ला राखता आला नाही. अशा वेळेला तुम्ही उठता बसता नुसत्या तोंडाने शिव्या शाप दिलेत. नंदेचं कार्ट किरकिर करत खरूज येऊ दे त्याला, बोडकी कर ग तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. भवानी आईला रोडगा वाहून भारूड करता येतं, पण राजकारण करता येत नाही, हे जोपर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत पडतं घेऊन लवचिक होऊन महायुतीचा हा जो काय तो रणगाडा दौडत सुटलेला आहे त्याच्या खाली आपण चिरडले जाणार नाही. या भूमिकेतून तुम्हाला राजकारण करावं लागेल. आम्ही जाऊन भिडलो, त्या बातम्या रंगवायला बरं असतात की हे त्याला भिडले, हे ह्याला भिडले. ते बातम्यांमध्ये भिडणं ठीक असतं, कारण बातम्यांमध्ये भिडलात तर कुठेही खर्चटत नाही किंवा ओरखडा सुद्धा येत नाही. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष राजकारणाचा आखाडा आणि मैदान असतं तिथे जर तुमच्या समोरून रणगाडा येत असेल तर त्या रणगाड्याला सामोरला गेलात आणि धडक द्यायला गेलात तर चिरडून तुमच्या चिंध्या चिंध्या होतील. आणि त्यामुळे लवचिकता आवश्यक एवढ्यासाठी असते की तुम्ही टिकून राहिला तर लढता येतं. पहिल्यांदा टिकावं लागतं. आणि म्हणून राज्यसभा असो किंवा विधान परिषद असो, या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षात बसून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक बिलंदर राजकारणी काय करू शकतो आणि सरकार उलथून टाकू शकतो. सत्तेत बसून तुमच्या आमदारांवर जितकी हुकूमत नसते तितकी हुकूमत विरोधी पक्षात बसून देवेंद्र फडणवीस प्रशासनावर चालवतात आणि विरोधी पक्षात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर पण आपली हुकूमत चालवतात. हे लपून राहिलेलं नाही. गेल्या 4-5 वर्षाच्या राजकारणामध्ये ती काय आपलं अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवतो, मुख्यमंत्री पदावर, उपमुख्यमंत्री पदावर किंवा विरोधी नेते पदावर कुठेही देवेंद्र फडणवीस बसले तरी एक गोष्ट साफ आहे की देवेंद्र फडणवीस मुरब्बी राजकारणी आहेत आणि परिस्थिती आपल्या विरोधात असली तरी आपल्याला हवी तशी ती मोल्ड करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, कला त्यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच त्यांना आव्हान देताना आपले काय काय फायदे आहेत ते बघू नका, आपलं काय काय नुकसान होऊ शकतं याकडे बघा. आणि मग अशा वेळेला फडणवीसांची जुळतं मिळतं घेऊन आपण सर्वाइव्ह होऊ शकू का, आपण टिकू शकू का, याचा विचार करणं अगत्याचं आणि आवश्यक आहे. आणि तो शहाणपणा राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला दाखवला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेकडून तणातणी केली जात होती, पण अखेरीस पवारांच्या नावाला मान्यता दिली गेली. ती अगतिकता होती, ते शौर्य नव्हतं, पराक्रम नव्हता, लाचारी होती. शरद पवार हा राज्यसभेसाठी सुप्रिया सुळेंनी दिलेला उमेदवार नव्हता, देवेंद्र फडणवीसांनी दिलेला उमेदवार होता.
जर पवारांचं नाव पुढे आलं तर मग आम्ही मतदान होऊ देणार नाही. आणि मतदान होऊ देणार नाही याचा अर्थ सरळ होता की मतदान झालं तर तुमचे आमदार फोडून आम्ही 7वा उमेदवार भाजपला किंवा महायुतीला पाहिजे तो आणू शकतो. आणि हा आत्मविश्वास विरोधी पक्षात बसलेले विरोधी नेते असलेले देवेंद्र फडणवीसांमध्ये होता. मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि मुरब्बी असलेले शरद पवार आणि काँग्रेसचे एकापेक्षा एक चाणक्य असे 3 लोक सत्तेत बसले होते. सत्ता पण त्यांच्या हातात होती. पण नाना पटोले यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं. तेव्हापासून पुढची वर्ष 1.25 वर्ष ते पद रिकामं राहिलं. विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक तिथले आमदार करतात आणि त्या आमदारांनी पाडायचं ठरवलं तर सत्ताधारी पक्षाचा सभापती पदाचा उमेदवार देखील पाडता आला असता आणि तो देवेंद्र फडणवीस पाडू शकतात याची गॅरंटी उद्धव ठाकरेंना होती, शरद पवारांना होती. म्हणूनच नरहरी झिरवळ हे जे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष होते विधानसभेचे तेच कामकाज चालवत होते. नाना पटोलेंनी सभापती पदाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून निवडणूक होऊ दिली नाही. कारण निवडणूक का होऊ दिली नाही उत्तर साफ होतं. महायुतीच्याच बाजूने महायुती तेव्हा नव्हती, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे बहुतांश आमदार देवेंद्र फडणवीस उभा करतील, त्याला विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आणतील याची सगळ्यांना गॅरंटी होती. आणि ती परिस्थिती फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाले आणि मध्ये निवडणुका होऊन गेल्या तरीही बदललेली नाही. आणि म्हणून आज विधान परिषदेची निवडणूक आहे तर त्यामध्ये राज्यसभेपेक्षा वेगळी परिस्थिती नाहीये. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या गोटातून जे नाव महायुतीला सुचवलं जाईल किंवा सांगितलं जाईल ते निमूटपणे पुढे आणणं आणि आपला एक आमदार विधान परिषदेत सुखनैव आणणं ही महाविकास आघाडीची गरज आहे, महायुतीची गरज नाहीये. महायुतीने तुम्हाला एक जागा हक्काची असली तरीही ती मी उडवू शकतो ही धमकी दिलेली आहे. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे असतील तर मग महायुती जागा लढवणार नाही असं जे वारंवार युतीच्या गोटातून सुचवलं जात आहे याचा अर्थ सरळ आहे की उद्धव ठाकरे हा देवेंद्र फडणवीसांना उमेदवार म्हणून हवा आहे. आणि हे लक्षात आल्यामुळेच काँग्रेस पक्ष एक प्रकारे हुलकावणी देतोय की उद्धव ठाकरे असतील तर चालेल पण उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा कोणी असेल तो काँग्रेस ऐकणार नाही, देवेंद्र फडणवीस ऐकणार नाही आणि काँग्रेस पण ऐकणार नाही. म्हणजे उद्धव ठाकरे उमेदवार विधान परिषदेला नसतील महाविकास आघाडीचे तर काँग्रेस पण उमेदवार उभा करणार आणि भाजप पण पुढचा एक एक्स्ट्रा उमेदवार उभा करणार. थोडक्यात महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्या दोन्ही बाजूचे राजकीय डावपेच सुद्धा देवेंद्र फडणवीस खेळतात. मला त्या अमोल पालेकर आणि उत्पल दत्तचा गोलमाल सिनेमा होता त्यातला आठवतं. तो उत्पल दत्त कायम काय तो हे खेळत असतो बुद्धिबळ आणि तिकडे बसून खेळतो आणि ती प्यादी मोहरी हलवली की इकडे येऊन बसतो आणि इकडून पण तोच मेवणी प्यादी हलवतो. आजच्या गोलमाल झालेल्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे नव्या राजकीय गोलमाल मधले उत्पल दत्त झालेले. महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा देवेंद्र फडणवीसच ठरवणार आहेत. त्याच्यासाठी कुठेही खाजवत बसून काहीही उपयोग नाही. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.